गडचिरोली शहरातील एटीएम मध्ये पैसे जमा करताना मशीननं नकारलेल्या काही नोटांमुळे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गडचिरोली पोलिसांच्या तपासात नागपुरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या मिनी प्रिंटिंग प्रेसचा भांडाफोड करण्यात आला। या प्रकरणात गडचिरोलीतील 2 इंजिनियर भावांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। गडचिरोली शहरातील कारगिल चौक परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये काही बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मशीननं नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्या नोटा बनावट असल्याचं उघडकीस आलं। यानंतर बँक व्यवस्थापक प्रतीक अनासने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान या बनावट नोटांचे धागेदोरे ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रमोद कोवे या युवकापर्यंत पोहोचले। चौकशीत त्यानं गडचिरोलीतील आदित्य रेजनकर याच्याकडून ही रक्कम घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर तपास थेट नागपुरात पोहोचला आणि पोलिसांनी मध्यरात्री धाड घालून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला। नागपुरातील भाड्याच्या फ्लॅटमधून पोलिसांनी 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा, हायटेक कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटिंग मटेरियल आणि इतर साहित्य जप्त केलं। या कारवाईत मयूर आणि आदित्य डोईजड या 2 भावांना अटक करण्यात आली आहे। यातील एक सिव्हिल इंजिनियर असून दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय। हे दोघंही भाऊ गेल्या 4 वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनावट नोटा छापून बाजारात चलनात आणत असल्याचा संशय पोलिसांना आहे। यामुळे आतापर्यंत किती बनावट चलन बाजारात पसरवलं गेलं याचा तपास सुरू करण्यात आलाय। न्यायालयानं आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेट मागे मोठं नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। उसको एक दूसरे आरोपी ने वो नोट दिए थे और बाकी 2 और आरोपी है जिन्होंने वो नोट नागपुर में बनाए थे। तो जब गडचिरोली पुलिस की टीम नागपुर पहुंची तब उन दोनों को जिसने बनाए थे, जिसने दिए थे, उन तीनों को ताबे में लिया और टोटल ऐसे 4 आरोपी अभी हमारे ताबे में हैं। उनको 6 दिन की पुलिस कस्टडी मिली। अभी जितनी जांच हुई है उसमें ऐसा लग रहा है कि आरोपियों ने अपने घर में ही एक ओरिजिनल नोट को स्कैन करके उसका कलर जेरोक्स निकाल के प्रिंट किया हुआ है। परंतु अगर इसमें और भी कोई आरोपी शामिल होंगे तो वो अभी जांच में सामने आ जाएंगे और फिर उनको भी ताबे में लिया जाएगा।